हे बघा मित्रांनो, सचिन जाधव काम करताय, पैठणी बनवत आहे। हा माग त्यांनी स्वतः लावलेला आहे आणि ते स्वतः काम करताय। हा दुसरा माग आहे, ते स्वतः शिकवतात पण आणि स्वतः साडी पण बनवतात। आपण आज जाणून घेणार आहोत त्यांनी हा व्यवसाय कुठून चालू केला, कसा चालू केला आणि खरंच हा व्यवसाय परवडतो का। तर जाधव सर नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय द्या जाधव सर। माझं नाव सचिन बालकृष्ण जाधव आणि हे जे मी काम करतोय ही पैठणी साडी बनवतो मी स्वतः माझ्या हातानं। सर कधीपासून बनवता तुम्ही? याला 2-3 वर्ष झाले। सर परवडतो का हा व्यवसाय? खूप परवडतो हा व्यवसाय। आजकाल तरुणी आज नोकरी मिळणं मुश्किल झालेलं आहे आजच्या युगामध्ये। त्यांनी हा व्यवसाय करायला पाहिजे का तुमच्या मते? हो, व्यवसाय करायला पाहिजे। कसा रोजगार सुटतो तुम्हाला? याच्यात 800 रोज मिळतो आणि 700 सुद्धा पडतो। तरी 800 रुपये रोज मिळतो समजा, आणि महिन्याला तुम्ही किती पैसे, म्हणजे 25 ते 30 हजार तुम्ही महिन्याला कमवता, ते बी घर बसल्या। आणि महिला सुद्धा हा व्यवसाय करू शकता। हो, महिला सुद्धा शिकेल राहते याच्यामध्ये आणि ते सुद्धा हे काम करू शकतात। तर शिकायला किती दिवस लागतात हा व्यवसाय, म्हणजे साडी बनवायचं शिकायचं म्हटल्यावर किती दिवस लागतात? आता ते शिकण्यावर राहतं। तरी एक 2 महिन्यामध्ये पूर्ण ट्रेन होऊ शकते का महिला? नाही, 3-4 महिने तरी लागते। 3-4 महिन्यामध्ये परफेक्ट साडी बनवायचं शिकू शकता। ठीक आहे, चालेल जाधव सर, तुम्ही कंटिन्यू करा। हे बघा, मी तुम्हाला कशी साडी बनवेल दाखवली, मी दाखवतो तुम्हाला कशी बनवली। हे स्वतः मी काम केलेलं आहे। हे बघा, फुलं कलर आहे याच्यात टाकलेले, ही किनार आहे। आता अजून 20 इंच काम झालं का इकडून मी किनार चालून देईन, म्हणजे नेहमी साडी झालेली आहे आता माझी। आता याला कमी कमी सरासरी 1 महिना तरी लागेल, ही साडी कंप्लीट होईल। जाधव सर, एक प्रश्न विचारायचा होता। तुम्ही हे कच्चं मटेरियल कुणीकडून आणता? हे जे कच्चं मटेरियल आहे हे येवल्याहून घेऊन यावं लागतं आपल्याला स्वतः। मग याच्यामध्ये बसून घ्यावं लागतं मस्तपैकी, सर्व एकदम त्याच्यात गुत्तानी। हे कोण बसून देतं जाधव सर? तुम्ही स्वतः बसवतात का ते मटेरियल देणारे बसवतात? माझा भाऊ आणि आम्ही हे मटेरियल नीट करून याच्यात बसून घेतो आणि सांडणी करायची राहते याची। जर आपण आणतो याच्यामध्ये बसवतो हे, नंतर इथून जोडून घ्यावं लागतं ते। हां, आणि मग आपल्याला साडी याला गुंतवता येते। जाधव सर, डिझाईन खूपच सुंदर आहे तुमच्या साडीची, आणि मला असं वाटतंय प्रत्येक नवतरुण युवक मंडळींना, महिलांना उद्योग व्यवसाय करण्याजोगता हा व्यवसाय आहे। तरी सर्वांना विनंती आहे, नवतरुण युवक मंडळींना, का जरूर त्यांनी हा व्यवसाय चालू करावा। आणि कोणाला जर शिकायचं असलं तर जाधव सर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। जाधव सर शिकून देतील, ते मुलांना शिकवता येईल। हे बघा, त्यांनी दुसरा एक माग इकडे टाकलेला आहे, त्यांच्याकडे येणाऱ्या नवतरुण मंडळीसाठी ते शिकवता पण।